नागांचा राजा वासुकी हा भगवान शिवशंकराचा परम भक्त होता. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी आपल्या गळ्यात त्याला स्थान दिले. नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच कालसर्पदोष शांत होण्यासाठी आणि सर्पदोष आपल्याला होऊ नये यासाठी नागपंचमी आवर्जून साजरी करावी. नमस्कार मंडळी, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026 मध्ये 17 ऑगस्ट सोमवारी नागपंचमी आलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नागपंचमीची साधी आणि सोपी पूजा घरच्या घरी कशी करावी, तुमच्या घराच्या आजूबाजूला वारूळ नसेल तर काय करावे, पूजेत नागोबांना कोणत्या 3 प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात, नागदेवतेचा कोणता मंत्र म्हणावा ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर कृपा राहील आणि नागपंचमीच्या दिवशी कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि कोणते नियम आपल्याला टाळायचे आहेत हे सुद्धा सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे सगळी माहिती तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात आधी नागपंचमीला भावाचा उपवास कोणत्या दिवशी करावा याबद्दल 2 पद्धती आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. पहिली पद्धत आहे, नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागोबाचे पूजन करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून तो खाऊन उपवास सोडला जातो. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. जशी तुमच्याकडे पद्धत परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही करू शकता. आता दुसरी पद्धत आहे, नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवास धरला जातो आणि पूजन झाल्यावर गोडाधोडाचा नैवेद्य खाऊन उपवास सोडला जातो. आत्ताच म्हटल्याप्रमाणे तुमच्या कुळात आणि परंपरेनुसार ज्या दिवशी उपवास केला जातो त्याच पद्धतीला प्राधान्य द्या. विशेषतः महिलांनी या दिवशी काय आवर्जून करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. या दिवशी नवीन वस्त्र आणि नवीन दागिने परिधान करायचे आहेत. म्हणजेच काय तर या दिवशी छान तयार व्हायचं आहे. हातावर मेहंदीचा एक तरी ठिपका का होईना नक्की लावायचा आहे. कमीत कमी 5 झोके तरी आवर्जून घ्यायचं आहे. असं का मी म्हणते तर ह्याची सुद्धा एक पौराणिक कथा आहे. सत्तेश्वरीचा भाऊ वारला तेव्हा ती दुःखी झाली होती. तिला आनंदी करण्यासाठी नागदेवतेने तिला वस्त्र अलंकार दिले. तिच्या हातावर फणा ठेवून वचन दिल्याने तिच्या हातावर लाल ठिपका उमटला आणि तिने आनंदाने झोके घेतले. नागदेवतेच्या आशीर्वादानुसार जी बहीण उंच झोके घेईल तिच्या भावाला उदंड आयुष्य आणि प्रगती लाभेल, अशी पौराणिक कथा आहे. तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करू शकता. छोटीशी का होईना नक्कीच तुम्ही मेहंदी काढू शकता. त्यानंतर नागपंचमीची साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आणि विधी मी तुम्हाला सांगते. वेगवेगळ्या भागांनुसार नाग काढले जातात. उदाहरणार्थ, एका पाटावरती तांदळाने नर, मादी आणि तिचे पिल्ले किंवा कागदावरील नाग परिवार असं काढलं जातं. जसं मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तांदळाने नाग आणि त्याची पिल्लं काढली जातात आणि पूजा केली जाते. ही पूजा देवघरासमोर मोकळ्या जागेत किंवा भिंतीवर नागपंचमीला कागद लावून केली जाते. चौरंगावर किंवा पाटावर वस्त्र अंथरून कागद भिंतीला टेकून ठेवायचा आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात दिव्याने आणि श्री गणेशाच्या पूजनाने करायची आहे. गणपतीच्या मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. सुपारीवरती पंचामृताने अभिषेक करून हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे आणि श्री गणेशाची पूजा करायची आहे. त्यानंतरला बाजूला नागदेवतेचं चित्र असेल तर ते लावा, नसेल तर असं तांदळाने तुम्ही नाग आणि त्याची पिल्लं काढून घ्या आणि पूजा करून घ्या. पूजा सकाळी शक्यतो 11-11:30च्या आतच करायची आहे. दुपारी केली अजिबात नाही, संध्याकाळी केली नाही, सकाळीच तुम्ही 11च्या आत करून घ्यायची आहे. पारुषा देवाने पूजा करू नये. आधी नेहमीची देवपूजा जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतर नागपंचमीची पूजा करून घ्यायची आहे. नागोबाच्या प्रतिमेला हळद, कुंकू, वस्त्रमाळ आणि आघाड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. माळ बनवताना सुई दोऱ्याचा वापर न करता गाठी मारून ती माळ बनवायची आहे. त्यानंतर हळद, कुंकू, फुले अर्पण करून धूपदीप अर्पण करून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. जशी तुम्ही इतर देवांची पूजा करता त्या पद्धतीने तुम्ही पूजा करून घ्यायची आहे. पूजेदरम्यान मी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, एका मंत्राचा जप करायचा आहे. मी ते तुम्हाला सांगते. स्क्रीनवरती 2 मंत्र मी दिलेले आहेत. त्या 2 मंत्रांपैकी कोणताही तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा दोन्हीपैकी एक मंत्र म्हटलात तरीही चालेल. आता पूजा झाल्यानंतरला बोललात तरीही चालेल, पूजा करता करता म्हटलात तरीही चालेल. आता पूजा कशी करायची ते तर तुम्हाला समजलं, पण नैवेद्य काय दाखवायचा तर नागपंचमीला लाह्या, फुटाणे आणि दूध
यांचा नैवेद्य दाखवण्याला विशेष महत्त्व आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर प्रथम गणपतीची आणि नंतर नागोबाची आरती करायची आहे. नागपंचमीची कहाणी वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. स्वयंपाकाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून भावाचा उपवास सोडायचा आहे. आता भाऊ नसणाऱ्यांनी, ज्यांना भाऊ नाही त्यांनी नागोबांनाच भाऊ मानून त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपवास करायचा आहे. जिथे तुम्ही राहत आहात तिथे आजूबाजूला कुठे वारूळ असल्यास तिथे जाऊन सुद्धा पूजा करू शकता आणि घरी येऊन सुद्धा ही पूजा आवर्जून करायची आहे. वारूळ नसेल तर घरच्या घरी अशा पद्धतीने पूजा नक्कीच करू शकता. बऱ्याच भागांमध्ये नागाची मूर्ती आणली जाते. तुम्हाला शक्य असेल तर ते सुद्धा करू शकता. बऱ्याच भागांमध्ये पद्धत आहे, मूर्ती आणून मूर्तीची पूजा केली जाते आणि संध्याकाळी मूर्तीचं विसर्जन केलं जातं. आता पूजा कशी करावी, नैवेद्य काय दाखवायचा तुम्हाला समजलंच असेल, पण पूजेसोबतच या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, त्यासुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या दिवशी आवर्जून तुम्हाला काही गोष्टी टाळायच्या आहेत, जसं की नांगरणी, खोदकाम, खुरपण चुकूनही करू नये. याने दोष किंवा कालसर्पदोष लागू शकतो. शेतकरी या दिवशी शेती करत नाही, नांगरणी करत नाहीत. त्याचं सुद्धा एक कारण आहे, त्याची सुद्धा वेगळी कथा आहे. त्यावर सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन. त्यासोबतच इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. केस विंचरणे, नखे कापणे, दाढी कटिंग करणे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. सुई दोरा वापरून काही शिवू नये. भाजी चिरणे, कापणी करणे किंवा तवा, कढई, विळी, चाकू यांचा वापर करणे परंपरेनुसार टाळले जाते. या दिवशी पुरणाचे दिंड किंवा कानवले उकडून खाल्ले जातात अथवा आदल्या दिवशी बनवलेल्या पुऱ्या, धपाट खाऊन उपवास सोडला जातो. हे पारंपरिक जेवण आहे, परंपरेनुसार चालत आलेलं आहे. तुम्हाला शक्य असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. आता विशेष माहिती म्हणजे कोणाची कोणती परिस्थिती असेल, जसं की गर्भवती महिला असाल, सुतक आहे, मासिक पाळी आहे, तर त्यावर गर्भवती महिलांनी नागपंचमीची पूजा करू नये आणि महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोयीस्कर वाटल्यास जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही उपवास करू शकता. कडक नियम पाळण्याची अजिबातच गरज नाहीये. आता सुतक असल्यास सुतकामध्ये पूजा करता येतच नाही, पण भावाचा उपवास म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता. आता मासिक पाळी असल्यास घरातील इतर सदस्यांनी पूजा करायची आहे, महिलांनी फक्त भावाचा उपवास करायचा आहे. मला वाटतं नागपंचमीची पूजाविधी असू द्या किंवा नैवेद्य असू द्या किंवा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.